सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18वा. आजपासून 18व्या अध्यायाला सुरुवात होत आहे. सर्व गीतार्थ संग्रह योग. श्री गणेशाय नमः. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलद जाळ प्रभंजन. हे देवा, तुम्ही निर्मळ असून आपल्या भक्तांचे सर्वथैव मंगल करणारे आहात आणि जन्म व वार्धक्य एतद्रूपी मेघांचा नाश करणारे वायूच आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रुमफळ फलप्रद. देवा, तुम्ही सर्वात बलवान असून दुःखांचा समूळ नाश करणारे आहात आणि वेद व शास्त्ररूपी वृक्षाचे फल असून लाभदायक आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव सकल विगत विषयवत्सल कलित काळ कौतूहल कलातीत. देवा, तुम्ही संपूर्ण असून ज्यांनी विषयांचा त्याग केला आहे त्यांच्यावर कृपा करणारे आहात व लीलेने कालाच्या क्रीडेस कारण असून कालातीत असे पूर्ण आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव निश्चळ चलित चित्तपान तुंदिल जगदुन्मिलना विरल केली प्रिय. देवा, तुम्ही अचल असून चंचल चित्ताच्या प्राशनाने तुमचे उदर वाढले आहे आणि वरचेवर जग उत्पन्न करून क्रिया करण्याची तुम्हास आवड आहे. तुमचा जय जयकार असो. जय जय देव निष्कळ स्फुरद मंदानंद बहळ नित्य निरस्ताखिलमळ मूळभूत. देवा, तुमचे रूप निव्वळ शुद्ध असून तुम्ही आनंदाला स्फूर्ती देणारे व सर्व पापांचे नित्य निरसन करणारे आहात आणि सर्व जगास कारणीभूत आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव स्वप्रभ जगदंबुदगर्भनभ भुवनोद्भवारंभ स्तंभ भवध्वंस. हे देवा, तुम्ही स्वयंप्रकाश आहात व जगद्रूप मेघांना धारण करणारे आकाशच आहात. तसेच जगद्रूप उत्पत्तीचे तुम्ही मूळस्तंभ असून संसाराचा नाश करणारे आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव विशुद्ध विदुदयोद्यान द्विरद शमदम मदन मदभेद दयार्णव. हे देवा, तुम्ही उपाधिरहित आहात व अविद्यारूपी बागेचा नाश करणारे हत्तीच आहात. तुम्ही शमदमय करून काममदाचा नाश करणारे व दयेचे समुद्रच आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देवैकरूप अतिकृत कंदर्प सर्पदर्प भक्तभावा भुवनदीप तापापह. हे देवा, तुमचे एकच रूप असून तुम्ही कामरूपी सर्पाच्या गर्वाचा तिरस्कार करणारे आहात व भाविक भक्तांच्या चित्तरूपी मंदिरातील दीप आहात. तुम्ही संसार तापाचा नाश करणारे आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीय परिणतो परमैकप्रिय निजजनजित भजनीय मायागम्य. हे देवा, तुमचे रूप अद्वितीय असून तुम्ही पूर्ण नम्र झालेल्या मनुष्यावर प्रेम करणारे आहात. तुम्ही भक्ताधीन असून भजनास योग्य व मायेस आगम्य आहात. तुमचा जय जयकार असो. जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीजप्ररो हणावनी. हे देवा गुरुराया, तुम्ही कल्पनातीत वस्तूंचे कल्पवृक्षच आहात व आपल्या ज्ञानवृक्षाच्या बीजाचे उत्पत्ती स्थान आहात. तुमचा जय जयकार असो. हे काय एकेक ऐसैसे नाना परिभाषावसे स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. याप्रमाणे अनेक प्रकारच्या प्रयत्नांनी विशेषणे देण्यास योग्य नाही असे जे निर्विशेष भावरहित तुम्ही, त्या तुमची स्तुती किती करू. जिही विशेषणी विशेषिजे ते दृश्य नभे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वानणाईही. ज्या विशेषणांनी तुमची स्तुती करावी ते तुमचे स्पष्ट रूप नव्हे हे मी जाणतो, म्हणून तुमच्या ह्या वर्णनाची मला लाज वाटते. मग वर्णन का करिता असे कोणी म्हणेल तर माझ्याच्याने राहवत नाही, म्हणून त्याचे समाधान दृष्टांतपूर्वक सांगतात. परिमर्यादेचा सागरू हात वची तया डगरू जवन देखे सुधा करू उदयाला. परंतु समुद्राला मर्यादा आहे असा जो त्याचा लौकिक आहे
तो जोपर्यंत चंद्र उगवला नाही तोपर्यंतच. सोमकांतू निज निर्झरी चंद्रा अर्ध्याधिक न करी, ते तोची अवधारी करवी की जी. सोमकांत मणी हा आपल्या स्वतःच्या उदकाने चंद्रास अर्ध्य देत नाही, तर चंद्रच त्याच्याकडून ते करवितो. नेणो कैसी वसंत संगे अवचितिया वृक्षाची अंगे, फुटती तै हे तयांगी जोगे धरणे नो हे. वसंत ऋतू सुरू झाल्याबरोबर वृक्षास एकदम पालवी कशी फुटते हे समजत नाही, त्याचप्रमाणे माझी ही स्थिती झाली असे का समजू नये. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण, का जळे शिवतले लवण आंग भुले. सूर्य विकसिनी कमल सूर्यकिरण पडता क्षणी लज्जा सोडून प्रफुल्लित होते किंवा मीठ पाण्यात घातल्यावर जसे तद्रूप होते. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा. तसा जेव्हा मी तुमचे स्मरण करतो तेव्हा आपले स्वरूप विसरून जातो. मग भोजनापासून तृप्त झालेला मनुष्य इच्छे वाचून जसा ढेकरांवर ढेकरा देतो. मज तुवा जी केले तैसे माझे मी पण दवडुनी देशे, स्तुती मिशेच पापिसे बांधले वाचे. तसे हे श्री गुरुराया, माझा मीपणा देशांतराला दौडून म्हणजे नाहीसा करून स्तुतीच्या निमित्ताने माझ्या वाचेला वेड लावले आहे. अशी माझी स्थिती तुम्ही केली. ना एरवी तरी आठवी, राहोनी स्तुती जै करावी, तै गुणागुणी या धरावी सरोभरी की. किंवा जर मी आपल्या आठवणीने स्तुती करावी तर तुमचे गुण व तुम्ही यांची निवड केली पाहिजे. तरी तू जी एकरसाचे लिंग, केवी करू गुणागुणी विभाग, मोती फोडोनी सांधिता चांग, की तैसेची भले. तर हे प्रभो, तुम्ही एकरसाचेच बनलेले लिंग आहात, त्या आपले ठिकाणी गुणागुणी विभाग कसा करू हे पहा. मोती फोडून ते सांधित बसण्यापेक्षा ते मूळचे अखंड असलेले चांगले नव्हे काय. आणि बाप तू माय ही बोली ना स्तुती होय, डिंबोपाधिक आहे विटाळू तेथे. आणि तुम्ही मायबाप आहात असे म्हटले तर या बोलण्याने स्तुती तर होणार नाहीच, पण माझ्या लेकूरपणाच्या उपाधीने आपल्या ठिकाणी भेदाचा विटाळ लागेल. जी जालेनी पायिके आले ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काय वर्णो. मी तुमचा चाकर होईन असे म्हटले तर तुम्हास धनी कसे म्हणो. अशा रीतीने आपल्या उपाधीच्या योगाने उष्टे झालेले जे रूप त्याचे काय वर्णन करू. जरी आत्मा तू एकसरा हेही म्हणता दातारा, तरी आंतुल तू बाहेरा घापतासी. हे प्रभो, तुम्ही जगदात्मा आहात असे जर तुम्हाला म्हटले तर माझ्या अंतर्यामी वास करणाऱ्या तुम्हाला बाहेर काढल्याप्रमाणे होईल. म्हणून सत्यची तुझ लागी स्तुती न देखो जी जगी, मौनान वाचुनी लेणे अंगी सुसीनामा. म्हणून खरोखर पाहू गेले असता या जगात तुमची स्तुती करिता येत नाही आणि मौनाशिवाय तुमचे अंगावर इतर दागिने चढविता येत नाहीत. स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. तर काही न बोलणे हीच आपली स्तुती, काही न करणे हीच आपली पूजा आणि वेगळेपणाने न उरणे ह्याच गोष्टी तुमच्या ठिकाणी संभवतात. तरी जितले जैसे भुली, पिसे आलापू घाली, तैसे वानू ते माऊली उपसा हवे तुवा. तर जसा एखादा मनुष्य भ्रांतियुक्त होऊन वेडेपणाने बडबड करतो, त्याच प्रकारे माझे वर्णन आहे. हे गुरु माऊली, तुम्ही ते सहन करावे. आता गीतार्थाची मुक्तमुदी लावी माझी ये वागवृद्धी, जे माने हे सभासदी सज्जनांच्या. आता तुम्ही माझ्या वाणीकडून गीतार्थ वाढेल म्हणजे स्पष्ट होईल अशी मुद्रा म्हणजे शिक्का लावा, म्हणजे मी सांगितलेला अर्थ ह्या सज्जनांच्या सभेत मान्य होईल. तेथ म्हणितले श्रीनिवृत्ती, नको हे पुढत पुढती, परिसी लोहा घृष्टी किती वेळ वेळा की जेगा. तेव्हा श्रीनिवृत्ती महाराज म्हणाले की तू अशी वारंवार आम्हाला विनंती करू नको. अरे, लोखंडाचे सुवर्ण करण्याकरिता परिसावर ते लोखंड वरचेवर थोडेच घासावे लागते. तम विनवी ज्ञान देवो म्हणे हो का जी पसावो, तरी अवधान दे तू देवो ग्रंथा आता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी प्रार्थना केली की महाराज,
आपला हाच प्रसाद व्हावा की मी आता गीतेचा जो अर्थ सांगणार आहे त्याकडे देवांनी लक्ष द्यावे. जी गीता रत्न प्रासादाचा, कळसू अर्थ चिंतामणीचा, सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. गीता ग्रंथ हे रत्नखचित देवालय असून त्याचा कळस अर्थरूपी चिंतामणीचा आहे. तो कळस असा की ज्याच्या दर्शनाने गीतेच्या दर्शनाचे फल मिळते. लोकी तरी आथी ऐसे, जे दुरुनी कळसू दिसे, आणि भेटीची हातवसे, देवतेची तिये. जगात रूढी ही अशीच आहे की कळसाचे दुरून दर्शन घेतले असता देवालयातील देवतेच्या भेटीचेच फल प्राप्त होते. तैसेची येथही आहे, जे एकेची येणे अध्याये, आघवाची दृष्ट होये गीतागमो हा. तसाच प्रकार येथेही आहे की तो एकच अध्याय वाचला असता सर्व गीताशास्त्रच वाचल्याचे श्रेय येते. मी कळसू याची कारणे, 18वा अध्यायो म्हणे, उवाईला बादरायणे गीता प्रासादा. याच कारणास्तव मी या 18व्या अध्यायास कळसाची उपमा दिली आहे, कारण तो कळस वेदव्यासांनी गीतारूपी देवालयावर बसविला आहे. नोहे कळसा परते काही, प्रासादी काम नाही, ते सांगतसे गीताही संपलेपणे. देवालयावर कळस चढविल्यावर मग त्याचे जसे कोणतेही काम करावयाचे उरत नाही, तसेच गीता संपविली असे हा 18वा अध्याय दर्शवितो. व्यासू सहजे सूत्री बळी, तेणे निगम रत्नाचळी, उपनिषदार्थाची माळी माझी खांडिली. व्यास हे स्वभावतःच श्रेष्ठ कलावंत आहेत. त्यांनी वेदरूपी रत्नाच्या पर्वतावर उपनिषदार्थाच्या माळजमिनीत खणती केली. तेथ त्रिवर्गाचा अणुआरू, आडवू निघाला जो अपारू, तो महाभारत प्राकारू भूवता केला. त्या माळ जमिनीत धर्म अर्थ काम व एतद्रूपी भिन्न भिन्न आकाराचे पुष्कळ गडगड गोटे निघाले. महाभारतरूपी देवालयाच्या भोवती त्या धोंड्यांचा तट बांधला. माझी आत्मज्ञानाचे एकवट, दळवाडे झाडुनी चोखट, घडिले पार्थ वैकुंठ संवाद कुसरी. नंतर आत्मज्ञानरूपी एकसारखे उत्तम चिरे कृष्णार्जुन संवादरूपी चातुर्याने घडले. निवृत्ती सूत्र सोडवणिया, सर्व शास्त्रार्थ पुरवणिया, आओ साधिला मांडणिया मोक्षरेखेचा. मग निवृत्तीरूपी दोरीने आखणी करून व सर्व शास्त्रांची पुरणी घालून मोक्षमर्यादेचा आकार साधला. ऐसेनी करिता उभारा, 15 अध्यायात 15 भूमी निर्वाळलिया पुरा, प्रासादू जाहला. याप्रमाणे देवालयाची रचना करिता करिता 15 अध्यायापर्यंत 15 थर झाले व गाभाऱ्याच्या भिंती डेऱ्यापर्यंत येऊन ठेपल्या. उपरी 16वा अध्यायो, तो ग्रीवघंटेचा आओ, सप्तदशी तोची ठावो पडघणीये. पुढे 16वा अध्याय हा गळमण्याचा आकार असून 17वा अध्याय पडघाणी म्हणजे कळसाची बैठक होय. तयाही वरी अष्टादशू, तो आपैसा मांडला कळसू, उपरी गीतादिकीं व्यासू ध्वजे लागला. त्या पडघाणीवर 18वा अध्यायरूपी कळस उत्तम रीतीने बसवून त्यावर व्यासकृत गीता हा ध्वज उभारला. म्हणोनी मागील जे अध्याये, ते चढते भूमीचे आये, तयांचे पुरे दावित आहे आपुल्या अंगी. म्हणून मागचे जे अध्याय ते एकावर एक चढते थर असून त्यांची आपल्या योगाने पूर्णता झाली, हे हा 18वा अध्याय दाखवितो. जालया कामा नाही चोरी, ते कळसे होय उजरी, देवी अष्टादशू विवरी साध्यंत गीता. कोणतेही पुरे झालेले काम चोरून न ठेवता कळसाच्या योगाने स्पष्ट दृष्टीस पडते, ते 18व्या अध्यायात साध्यांत गीतेचे वर्णन आहे. ऐसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादू सोडवणिये, आणुनी राखिले प्राणिये नाना परी. याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्रांचा नाना प्रकारे उद्धार केला. ऐसा व्यासे विंदाणिये, गीता प्रासादू सोडवणिये, आणुनी राखिले प्राणिये नाना परी. याप्रमाणे व्यासांनी कुशलतेने गीतारूपी देवालय तयार करून प्राणीमात्रांचा नाना प्रकारे उद्धार केला. एक प्रदक्षिणा जपाचिया, बाहेरोनी करीतीयया, एक ते श्रवणमिषे छाया सेवितीययाची. कोणी बाहेरून प्रदक्षिणा करून जप करीतात,
गीतेचा पाठ करीतात. कोणी श्रवणरूप छायेने देवालयाचे भिंतीस टेकून बसतात. एक ते अवधानाचा पुरा विडा पाऊड भीतरा घेऊनी रिघती गाभारा अर्थज्ञानाच्या. कोणी अवधानरूपी विडा व पैसा घेऊन देवळाच्या अर्थज्ञानरूपी गाभाऱ्यात शिरतात. ते निजबोधे उराउरी भेटती आत्मया श्रीहरी परी मोक्ष प्रासादी सरी सर्वाही याथी. ते आत्मबोधाच्या योगाने जगदात्मा श्रीहरीची सत्वर भेट घेतात. परंतु मोक्षरूपी देवालयात सर्वांची योग्यता सारखीच आहे. समर्थाची या पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पक्वान्ने तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षूची लाभे. समर्थांचे घरी भोजनास गेले असता पंक्तीतील वरच्या व खालच्या पानांवर ज्याप्रमाणे एकसारखीच पक्वान्ने असतात, म्हणजे पंक्तीभेद नसतो, त्याप्रमाणे गीता श्रवण करणारास, अर्थ जाणणारास व पठण करणारास मोक्षच प्राप्त होतो. ऐसा गीता वैष्णव प्रासादू 18वा अध्याय कळसू विशदू म्या म्हणितला हा भेदू जाणोनिया. असो, गीता ग्रंथ म्हणजे विष्णूचे देवालय असून 18वा अध्याय हा त्यावरील कळस आहे, असा भेद मी जाणून बुजून केला. आता सप्तदशा पाठी अध्याय कैसेनी उठी तो संबंधू सांगो दिठी दिसे तैसा. आता 17व्या अध्यायापर्यंत सर्व अध्यायांची कशी उभारणी झाली आहे ते तुमच्या दृष्टीस पडेल असे समजून सांगतो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.